सो गाइस डोंबिवलीमध्ये जो बॉम्ब स्फोट, थांब एक मिनिट, कौन है ये लोग, कहां से आते हैं? स्फोट झाला तो इथे मी गाडी सर्व्हिसिंग करायला येतो, पण त्या दिवशी मी आलो नाही गाडी सर्व्हिसिंग करायला. मी विचार करत होतो गाडी सर्व्हिसिंग करायचा, पण आलो नाही. आणि एक ते 1:30 वाजता जो ब्लास्ट झाला ना, तर हा पूर्ण उडाला. हे नॉर्मल आहे इकडचा, खूप लांबचा आहे. तुम्ही बघू शकता ही कंपनी आहे, ती पूर्ण ब्लास्ट झाली आहे. आणि तुम्हाला पुढे पण दाखवतो. पूर्ण यांचे छपरे बघा, पूर्ण इकडे इकडे करून झालेत. हे गोण्यांची फॅक्टरी होती, जे तिकडून जे काय त्याला बोलतात यार, केमिकलचे जे बॉक्स होते, केमिकलचे ड्रम्स वगैरे होते, ते इकडे येऊन उडाले. आणि ते तुम्ही बघू शकता पूर्ण जळून त्याचा खाक झाला आहे. आणि मेन तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता तुम्ही. ही कंपनी, ती कंपनी त्या तिकडे आहे आणि ही त्याच्या बाजूची कंपनी आहे. तर त्याची दृश्य तुम्ही बघू शकता. एक केमिकल होती, इथं खूप सारे ड्रम्स होते, ते फुटून इकडे तिकडे झाले आणि म्हणून 10-12 कंपन्यांना आग लागली वगैरे असं झालं आहे. इथून सर्वीकडे उडाले ड्रम्स. आणि जे कंपनीचा ब्लास्ट झाला तो त्याच्या तिकडे आहे. आणि आज 4 दिवस झाले हे साफ केले सर्व. तर इकडे जायला जागा नव्हती बोलतात, पूर्ण इकडे तिकडे सर्व उडलेले पत्र वगैरे बघा एकत्र जमा केलेत तिकडे. हे पण पूर्ण फुटली आहे, हे पण पूर्ण गेली. आणि मेन ही कंपनी आहे. आणि इथे कंपनीच्या तिथे एक माणूस जळून खाक झालाय तिथे, कारण त्यांचं तिथे ऑफिस होता बसायला, तिथं बसला होता. आणि अचानक तिथून स्फोट झाला आणि पूर्ण खाली आलं, त्यामुळे त्याला जाता आलं नाही आणि तिथेच तो पूर्ण आगीने मेला. बघू शकता ही मशीन 1 करोडची होती, ती गायब झाली, पूर्ण खराब. मग त्याची जळालेली ती जागा दाखवतो तुम्हाला. तो जळाला होता, तुम्ही बघू शकता त्याची हाडं, ही हाडं आहेत त्याची. आणि तुम्ही विचार करा, एवढा मोठा 4-5 किलोमीटर वर जाणारा स्फोट, धक्के लागणारा, तर याच्या बाजूलाच झाला होता. हे कॉन्क्रीटचे दिसतंय तुम्हाला, व्ही टाईप, व्ही आकाराचे. तिथे एक मोठा खड्डा खोदला आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. तिथून जो ब्लास्ट झाला डायरेक्ट इकडे, आणि इथेच तो तडफडून गेला. तुम्ही बघू शकता पूर्ण गॅस वगैरे इकडे. आणि ती जागा स्पॉट दाखवतो तुम्हाला जिथे ते स्फोट झालाय, हे तुम्ही बघू शकता. ये इकडे ये, तुम्ही बघू शकता इथे स्फोट झाला जोरात. आणि अजूनही बॉडी, लाश, अजूनही बॉडीज भेटत आहेत. आत्ताच एक भेटली आहे बॉडी, कारण 4था दिवस आहे, अजूनही बॉडी भेटत आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे मंदिर होता अगोदर, खूप छान असा मंदिर होता बोलतात. आणि हा पूर्ण केमिकलचा पूर्ण. आणि इथे ही जागा सपाट नव्हती, इथे एक मोठी कंपनी होती कॉन्क्रीटची, दिवाल वगैरे होते, पूर्ण ब्लास्ट. तुम्ही झाडाची हालत बघू शकता, पूर्ण ब्लास्ट झाली आहे. तर याला काहीतरी करताना काहीतरी ब्लास्ट झाला असणार नक्की, हा टँकर लोड करताना. बघू शकता तुम्ही, अजूनही शोधकाम चालू आहे. पुढे जाऊन नाही देणार, कारण इथे खूप दलदल वगैरे आहे, पुढे जाऊन देणार नाही. जास्त मी डिटेलिंग वगैरे देऊ शकत नाही, कारण इकडे पण पोलीस वगैरे आहेत, तर आतमध्ये जाऊन वगैरे देत नाही. तुम्ही माझी हालत बघू शकता, खूप घामाने एकदम हे झालं आहे. आणि तुम्ही बघू शकता बाजूलाच एक गोडाऊनचं, गोण्यांचं एक गोडाऊन होतं, तर इथेही आग लागला. आणि ह्याची भीती होती की बाजूच्या कंपन्यांना आग लागेल याची, पण ते अग्निशामक दंडे व्यवस्थित टायमावर येऊन ही आग विझवलेली आहे. आणि इथे मी सर्व्हिसिंग करायचो, तिथेही सर्व तुटलं आहे त्यांचं थोडे. हां, मी तिथे सर्व्हिसिंग करायचो, तिथे तुटलं आहे ते. पूर्ण विचित्र झालं आहे रे यार, सर्व विचित्र. आणि आता 4 दिवस झाले साफ केलं आहे म्हणून तुम्हाला असं चांगलं दिसतंय, पण ॲक्च्युली खूप वाईट परिस्थिती होती इथली. आणि तुम्हाला मगाशी इथलं दाखवलंच,
हे नॉर्मल आहे. हे तर मी तुम्हाला कमीत कमी 30-40% फक्त दाखवलं आहे, कारण त्या साईडला तर जाऊनच देत नाही पोलीस, कारण तिकडे बॉडीचे शोधाशोध चालू आहे, काढतायत. आता मगाशी एक बॉडी भेटली आहे, पूर्ण छोटीशीच बॉडी भेटली, पार्ट्स वगैरे उडालेत त्याचे. आणि तुम्हाला आहे ना मी आता दाखवतो, बॉयलरचा एक तुकडा आहे 40-50 किलोचा आहे, आणि तो माझा जो सर्व्हिसिंग करतो तो मशीनवर बसला होता आणि त्याच्या बाजूला तो बॉयलरचा तुकडा पडला, तो तुम्हाला दाखवतो गाईज. आणि आता आमची कंपनी वगैरे बघून झालेली आहे. खूप मोठी दुर्घटना होती. आम्हाला ही बघून असा इमॅजिन होत होती की त्यावेळेला काय झालं असेल, कशी, कारण 9 किलोमीटरवर बिल्डिंग्स काचा वगैरे फुटल्या, त्याच्यात विचार करा तिथे काय झालं असेल. खूप दुःख होत आहे. आणि जे कोणी तिथे दुर्घटनेत मरण पावलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती भेटू दे, हीच देवाकडे प्रार्थना आहे. चला तर मग भेटू आपण. आता जात होतो, थोडासा एक छोटासा ब्लॉग बनवला मी. चला तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे ते येईल 1 वर्षाच्या नंतर. चला तर बाय.